भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 26 जानेवारी 2025 रोजी पुणे पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह अनेक पुरुष आणि महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी भारतीय ध्वजास आदरपूर्वक मानवंदना दिली आणि सामूहिकरित्या राष्ट्रगीत म्हणण्यात आले। राष्ट्रभक्तीच्या अनुभूतीने संपूर्ण परिसर व्यापला गेला होता। सर्वांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। दीपक मानकर यांनी आपल्या प्रगल्भ आवाजात वंदे मातरम या गीताचे गायन करून उपस्थितांच्या मनात देशभक्तीची ज्वाला पेटवली। वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी पुण्यकसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभासिनी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम वंदे मातरम। भारत माता की ध्वजारोहण आणि मानवंदना कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष मानकर यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांना मार्गदर्शन केले। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आपण या निमित्तानं करायला पाहिजे। 15 ऑगस्ट मुळे आपण प्रजासत्ताक दिन पाहू शकलो याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले आणि परत हे निखारे प्रज्वलित करण्याची वेळ आपल्यावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आपले नेते पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचं काम आपण प्रत्येकाने पुणे शहरामध्ये करण्याचं ठरवलं आणि आपण करतो देखील। या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की पक्ष आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला असणं अत्यंत आवश्यक आहे। स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवायचं असेल तर वेगळे रस्ते निश्चितपणे त्यांना या ठिकाणी आहेत, परंतु या पुणे शहरामध्ये आपण काम करत असताना आपण पक्षाची बांधिलकी जपतो की नाही हा विचार देखील करणं खूप गरजेचं आहे। आपण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि तुमच्या सगळ्यांचं काम खूप चांगलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळी मंडळी काम करता, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक या ठिकाणी मी करतो। दादांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण करत असताना दादांना बळ देण्याचं काम पुणे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंडळी सातत्यानं करत आहोत। कार्यक्रमाच्या निमित्तानं एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, अनेक कार्यकर्ते भविष्यामध्ये नगरसेवक होतील, परंतु ज्याची क्षमता त्या प्रभागामध्ये अशा कार्यकर्त्यांनीच पुढे यायला पाहिजे। उगाच मला उभं राहायचंय, माझी ताकद नाही आणि मी म्हणायचं नाही मला उमेदवारी द्या, तो वेळ घालवण्याचं काम आपण करू नका। प्रत्येकाला आपली क्षमता ही निश्चितपणे माहिती असते। आता सभासद नोंदणी आपल्याला पक्षाची मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये करायची, तर त्या दृष्टिकोनातून देखील सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा यादीमध्ये बघून आपल्याला सभासद नोंदणी करायची नाही, तर प्रत्यक्षात ग्राउंडवरती येऊन सभासद आपले पक्षाचे झाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे। मला असं वाटतं की ज्या कामाच्या माध्यमातून पक्ष मोठा करण्याचं काम आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब करतायत, आदरणीय प्रफुल्लभाई करतायत, मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण आता नुकतं शिबिर शिर्डीला झालं, त्यामध्ये अनेक विषयांचा उहापोह त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी एक मागणं आम्ही देखील एक पत्र दादांना दिले की पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादा तुम्ही न्याय दिला पाहिजे। पुणे शहरामध्ये शासकीय कमिट्या काय ज्या येतील
राज्यस्तरीय येतील, जिल्हास्तरीय येतील, त्यामध्ये महिला असो, युवक असो, युवती असेल, पुरुषांना देखील आपण या ठिकाणी योग्य न्याय देण्याचं काम आपण कार्यकर्त्याला जर ताकद दिली तरच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता हा मजबूत होणार आणि पक्ष संघटना मजबूत होणार. हजारी भागावरती देखील आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. मतदार नवीन नोंदणी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण काम करा. नाही तर ऐनवेळी इलेक्शन आल्यानंतर मतदार तुम्ही शोधत बसाल की मला आता याचं नाव राहिलंय आणि नाव टाकायचंय. तसं न करता त्या परिसरामध्ये तुम्ही राहता, त्या परिसराच्या माध्यमातून, कारण तुम्ही मंडळींनी लोकसभा आणि विधानसभेच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे महायुतीला संपूर्ण पुणे शहरामध्ये जे यश मिळाले ते तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळाले याची जाणीव इतर पक्षांना देखील निश्चितपणानं आहे. आणि एक चांगलं काम आपण भविष्यामध्ये उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी करायला. आणि आता एकमेकांमधले जे काही हेवे दावे वगैरे हे जे काही प्रकार असतात ते बंद व्हायला पाहिजेत आणि ते इथं कुठेही खपून घेतले जाणार नाहीत याची देखील जाणीव तुम्हाला या निमित्तानं मी करून देतो. कारण की आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची. पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पक्षाने दादांनी केलेलं काम आपल्याला पोहोचवायचं. मला तर असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये दादांनी जे काम पुणे जिल्ह्यासाठी केलेले त्याची एक पुस्तिका शिंदे सर आपण निर्माण करायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की दादा अर्थमंत्री असताना या पुणे जिल्ह्याच्या विकासाकरता काय काम दादांनी केले ते सर्वसामान्य माणसांना पोहोचू शकत नाही. तर ते आपलं माध्यम आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं काम आपण या निमित्तानं निश्चितपणे आपण करायला पाहिजे. आणि चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी दादा हे निश्चितपणे असतात. दादांची ताकद सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी कायमस्वरूपाची असते आणि दादा जे बोलतात ते करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यामुळे ग्रामीण भाग असेल, उपनगर असेल, या सगळ्या भागातून जेवढे आपल्या 8 मतदारसंघाच्या माध्यमातून सर्व विधानसभा अध्यक्षांना माझी विनंती की सभासदांची जी नोंदणी होईल ती मॅक्झिमम आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायला पाहिजे. कारण की आपली नैतिक जबाबदारी, पक्ष संघटना वाढली तर खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपल्याला यश निश्चितपणाने मिळणार आहे. आणि आपण कुठं कमी नाही. उद्या जर सिंगल जरी लढायचं आपल्याला झालं तर आपली लढण्याची तयारी आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही दादांची निश्चितपणानं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. युवती असतात, युवक असतात, विद्यार्थी असतात. परंतु मला असं वाटतं की दर महिन्यातून एकदा सगळ्यांनी एकदा बसायला पाहिजे. आपण थोडासा कालावधी थोडासा पुढं मागे आपला सगळ्यांचं होतो काय प्रदीप दादा. तर त्या दृष्टिकोनातून आपण महिन्यात एक मीटिंग सगळ्या पदाधिकाऱ्यांची घेतली पाहिजे. त्यांची सुखदुःख आपण जाणून घेतली पाहिजे. कामाच्या दृष्टिकोनातून त्यांना आपण मदत करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा आढावा करत असताना प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आणि देशप्रेम जागृत ठेवण्याकरता देखील आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये तो भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. मी माझ्या देशावरती प्रेम करतो हा भाव प्रत्येक कार्यकर्त्याचा जसं पक्षावरती तुम्ही करता तसं देशावरती देखील तुम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं प्रेम आपल्या देशावरती असतं परंतु ते प्रकट करण्याचा प्रयत्न देखील आपण करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ज्यांनी या देशाकरता खऱ्या अर्थाने सैनिकांनी जे योगदान दिले त्याचा एक मोठा कार्यक्रम आपण बालगंधर्वला त्यांच्या सत्काराचा आपण करू. काही लोकांना आज राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे पुरस्कार मिळालेले आहेत म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून तर मनोहर जोशी असतील त्यांना परंतु मनुष्य गेल्यानंतर तुम्ही त्यांना कशाला पुरस्कार देता. तो अस्तित्वात असताना त्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कामाची पावती आपण जर दिली तर त्याला जीवनक्रम चांगल्या पद्धतीने मी जगलो हा भाव त्याच्या अंतर्मनामध्ये निश्चितपणाने निर्माण होईल. त्यामुळे हे सगळं करत असताना कार्यकर्त्याची बाजू जपण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळी मंडळी कायम करणार. तुमच्या भविष्याचा वेध कसा घ्यायचा याची जाणीव आम्हाला निश्चितपणाने आहे. जे कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायला पाहिजे. त्यामुळे या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी जात असताना समाजाचं हित जपण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. कारण सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हा भाव देखील कार्यकर्त्याचा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. कारण की पक्ष संघटना आहे म्हणून आपण आहोत त्याची जाणीव काही कार्यकर्त्यांना काही नेत्यांना नसते.
त्यामुळे त्यांना देखील ही जाणीव मी करून देतो की पक्ष आहे म्हणून आपण आहोत, आपलं वेगळं अस्तित्व काही नाही. आम्ही 40 वर्ष ज्यावेळी आम्ही काम करतो पक्षासाठी, त्यावेळी पक्षाची बांधिलकी काय असते याची जाणीव आम्हाला निश्चितपणाने आहे. की कुणी दुसऱ्याने आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की आम्ही पक्षासाठी जे योगदान केलेलं आहे 40 वर्ष, ते समाजाचं हित जपण्याकरता केलेलं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आता दादांचा कार्यक्रम या ठिकाणी बालगंधर्वला आहे थोड्या वेळामध्ये. हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या सगळेजण, कारण की दादांना आपण वेळ मागितली होती या ठिकाणी पुणे शहरामध्ये. पालकमंत्री झाल्यानंतर दादांचा एक सत्कार व्हायला पाहिजे, पण अजून दादांनी काही वेळ दिलेला नाही. परंतु दादांनी ही वेळ जर दिली तर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा सत्कार झाला नाही असं वातावरण आम्ही निश्चितपणाने पुणे शहरामध्ये आपण करू शकतो. फक्त वेळ दिल्यानंतर आपण त्याची तयारी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करू, कारण आपण आपल्या नेत्याचं कौतुक करायलाच पाहिजे ना. उपमुख्यमंत्री म्हणून दादा झालेले आहेत, पालकमंत्री म्हणून झालेले आहेत, आणि दादा म्हणजे भविष्याचा वेध घेणारे नेते आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला एक विचार देण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केले. त्या दिवशी त्या शिबिरामध्ये पुरोगामी याच्यावरती भरपूर चर्चा झाली शिबिरामध्ये. परंतु पुरोगामीचा विचार एका वक्त्याने असं सांगितलं की माणसाने माणसावरती प्रेम करावं. हा जातीचा तो त्या पातीचा हे करण्यापेक्षा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून होतं. याला आपण खऱ्या अर्थाने महत्त्व दिलं पाहिजे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.